अलकादेश नवनाथ चरणी माझे नमनवंदन सर्व नाथ भक्तांना माझा मानाचा मोलाचा अलकादेश. मित्रांनो, आज आपण पुन्हा पितृशक्तीविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी जाणलेल्या आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितले असतील. आशा करतो की तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करतात, शेअर करतात, सबस्क्राईब करून आपल्या जीवनातील काही घडामोडींचा आढावा घेत असतात. मित्रांनो, मी एक बाबा म्हणून, एक बुवा म्हणून किंवा एक साधू संत म्हणून या व्हिडिओच्या, यूट्यूबच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याशी कुठल्याही पद्धतीनं संपर्क करावा अशा विचारानं व्हिडिओ बनवत नाही. ज्या गोष्टी मी जाणल्या आहेत, त्या गोष्टींचा मला कडू अनुभव आलेला आहे. तो अनुभव किमान इतरांना येऊ नये, कुणाच्याही जीवनात कुठलाही अंधार, कुठलाही संकट ओढवून येऊ नये, म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. चटपटीत खबरी, चटपटीत भाषात बोलणं, मोठमोठाले मंत्र देणं, मोठमोठाले उपाय सांगणं, 5 मिनिटात असे होईल, 10 मिनिटात तसे होईल, ते सांगून ना माझा फायदा होणार आहे, ना तुमचा फायदा होणार आहे. मी नाथांच्या चरणी सदैव हीच विनंती करतो, तुमचं आयुष्य कुठेतरी सुरक्षित व्हावं, म्हणून हा प्रयत्न आहे. चला तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर नाराज मित्रांना कसे मनवायचे, त्यांना प्रसन्न करून कसं घ्यायचं, ह्या गोष्टी आज आपण जाणणार आहोत. तर मित्र नाराज अनेक कारणांनी होऊ असतात. महत्वाचं म्हणजे पित्रांसमोर काही बंधनं आहेत का? कुणी करणी जादूटोणा करून आपल्या पित्रांची अडवणूक केलेली आहे का? आपले पित्र बंधनात आहेत का? की आपल्याच काही चुका अपराधामुळं ते आपल्यावरती नाराज आहेत का? ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व बाबी ध्यानात ठेवून हे सर्व कार्य करायचं आहे. चुकीचं कार्य चुकीच्या पद्धतीनं करू नका. तुम्हालाही समाधान लाभेल, केलेला उपाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल, अशाच पद्धतीनं उपाय करावा ही एक विनंती आहे. त्या अगोदर मी तुम्हाला विनंती की माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचू द्या. मित्रांनो, ह्या काळाची गरज आहे. एक शांत, एक ज्ञानी आणि दैवकृपेच्या माध्यमानं चालणाऱ्या व्यक्तींची ह्या जगाला, सध्या या समाजाला गरज आहे. उगच काहीतरी कुठेतरी बॉम्ब फोडून कोणत्या गोष्टी विनाकारणच स्फोटित करायच्या, घटित करायच्या आणि त्याने असं होईल, त्याने तसं होईल, हे करण्यापेक्षा जर खरंच सनातनी पद्धत, खरंच आध्यात्मिक धर्म, न्यायनीती, नियती, निसर्ग जर समजला आणि त्यातील गूढ रहस्य जर कळाले, तर प्रत्येकाचं जीवन खरंच सुरक्षित होईल. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचं काहीही कारण नव्हतं, पण तरी कुठेतरी एक खंत वाटते, घ्यायचं तर लोकांना काय, बनवायचं तर काय. म्हणून काही गोष्टी थोड्या थोड्या ह्या व्हिडिओतून पण सांगण्याचा प्रयत्न केला. क्षमा असावी. तर नाराज पित्रांना कसे मनवायचे? मित्रांनो, आपणा प्रत्येकाला दिवापंथी माहित आहे, जी मातीची असावी.
आपण दिवाळीला जी पंथी घरामध्ये, घराबाहेर दीप लावून प्रज्वलित करतो, त्यापैकीच एक पंथी घ्यावी. पण ती ही दिवाळीचीच असावी. तो दिवा, ती पंथी घेऊन एक गोलाकार गाईच्या शेणाने सारून घ्यावं. त्या सारून घेतलेल्या ठिकाणावरती तो दिवा ठेवावा. दिव्यामध्ये तेल टाकून तो दिवा दक्षिण दिशेला मुख करून प्रज्वलित करावा. दिव्यामध्ये 2 लवंग, 2 विलायची टाकाव्यात. 2 किंवा 1 सफेद फूल त्या ठिकाणी ठेवून दिव्यावरती गुडघ्यावरती येऊन विनंती करावी. तर मी सांगतो त्या पद्धतीनं विनंती करावी. माझ्या कुळाचे सर्व पित्र त्यांच्या नावाने मी हा दीपक, दिवा लावतो. स्त्री असेल तर लावते. त्यांनी तो मान्य करावा, ग्रहण करावा, अशी मी त्यांच्या चरणी विनम्रपणे विनंती करतो. आणि त्या ठिकाणं दर्शन घ्यावं. घरातील प्रत्येक व्यक्तीनं केलं, दर्शन घेतलं तरी चालेल. दिवा मात्र एकच लावायचा आहे. दर्शन मात्र प्रत्येकाने घ्यावं. त्या ठिकाणी दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडीशी हळद त्या दिव्याच्या समोर अर्पित करायची. आणि आपल्या संकटाचं, प्रश्नाचं निवारण करून घ्यायचं आहे. या एक उपायाने कुठल्याही पद्धतीने, प्रकारे चित्र नाराज असतील तर उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच या सर्व पिढेपासून, बाधेपासून निवारण मिळेल. तुम्ही नक्कीच सुरक्षित व्हाल. एकदा उपाय करावा, करून बघावा. चुकीच्या पद्धतीनं करू नका. योग्य त्याच रीतीनं, पद्धतीनं करा. म्हणजे तुम्ही केलेल्या उपायापासून तुमचाही फायदा होईल. आदेश, अलक आदेश.